शहर आहे. त्या शहरात एक आंधळी चेटकीण राहत होती. त्या चेटकिणीचे दोन्ही डोळे गायब झाले होते. तिला काहीच दिसत नव्हतं. मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे लपलेले आहात. मला दिसत नाही याचा फायदा उचलताय, पण तुम्ही माझ्यापासून सुटू शकत नाही. लपून बसलेले लोक ती त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून श्वास रोखून धरतात. थरथर कापायला पळून जाण्याचा प्रयत्न करतात. काही जमिनीवर शांतपणे झोपतात. त्यातल्या एकावर चेटकिणीचा पाय पडतो. ती त्याला पकडायला गेल्यावर तो पळू लागतो. माझ्याशी हुशारी, पण मी या खेळाचा आनंद घेत आहे. मी पाहते तुम्ही किती दूर पळतात. चेटकीण धावणाऱ्या माणसाकडे हात पुढे करते. तिचा हात मोठा होऊ लागतो. तो माणूस हातातून निसटण्याचा प्रयत्न करतो, पण चेटकीण त्याला पकडते आणि स्वतःकडे ओढते. पळून चाललास कुठे? माझ्या तावडीतून सुटून तर दाखव. सोड मला, मला वाचवा, वाचवा. तुला काय हवंय? तू मला का पकडलायस? सगळ्यात आधी मी तुझे डोळे काढीन आणि स्वतःला लावीन, आणि मग तुला घरी नेऊन खाईन. चेटकीण त्या माणसाचे दोन्ही डोळे उचलून घेते. माणूस वेदनेने ओरडू लागतो. चेटकीण ते डोळे स्वतःला लावते. अरे वा, तुझे डोळे तर मस्त आहेत. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकते. चल, माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. चल घरी जाऊ. चेटकीण त्या माणसाला पाठीवर घरी घेऊन येते आणि खाऊन टाकते. चेटकीण तिच्या डोळ्यांनी पाहू शकत होती, परंतु एक समस्या होती. तिने लावलेले डोळे 24 तासच काम करायचे. 24 तासांनी डोळे खराब व्हायचे आणि चेटकीण पुन्हा आंधळी व्हायची. मग काय, आंधळी चेटकीण मग बाजारात यायची आणि माणसांचे डोळे फाडून पुन्हा नवीन डोळे लावायची. चेटकिणीची दहशत संपूर्ण मार्केटामध्ये पसरली आणि दुकानदारांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. भावांनो, ती अंधळी चेटकीण रोज येत असते आणि कोणाला ना कोणाला घेऊन जाते. पोटी ग्राहकही बाजारात येत नाही. काय करायला पाहिजे? जोपर्यंत चेटकीणीला काही इलाज नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. अशा प्रकारे दुकानदारांनी बाजार बंद केल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता पसरली. रात्र झाली की चेटकीण बाजारात यायची, पण बाजारात कोणीच नसायचं. चेटकीण खूप शोधायची, पण एकही माणूस सापडायचा नाही. बाजार बंद झाल्यासारखा दिसतोय. आता माझे काय? मला डोळे आणि अन्न कसे मिळणार? ठीक आहे, मी शोधून काढतो. कोणीतरी मिळेलच. चालत चालत चेटकीण हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तिला पाहून सर्व लोक इकडे तिकडे धावू लागतात. चेटकीण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते. डॉक्टर थरथर कापायला लागतात. काय हवंय तुम्हाला? मला तुझे डोळे हवे आहेत. असं म्हणत चेटकीण डॉक्टरला पकडते. मला सोड. मी तुला सोडले तर डोळे कसे मिळतील? मी देतो तुला डोळे. मी डोळ्यांचाच डॉक्टर आहे. अरे ठीक आहे, मी रोज येईन. मला 2 डोळे आणि 1 पेशंट खायला हवा आहे. जर माझ्याशी दगाबाजी केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. ठीक आहे, मला सोड. चेटकीण डॉक्टरांना सोडते. डॉक्टर चेटकिणीला 2 डोळे देतात आणि चेटकीण पेशंटला पाठीवर घेऊन निघून जाते. अशा रीतीने चेटकीण रोज डॉक्टरकडे यायची. डॉक्टर पेशंटचे डोळे काढून चेटकिणीला लावायचा आणि पेशंट त्या चेटकिणीच्या हवाली करायचा. एके दिवशी डॉक्टरांचा शास्त्रज्ञ मित्र डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर, मला मृत्यूनंतर माझे डोळे तुमच्या हॉस्पिटलमध्ये दान करायचे आहेत. त्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मी इथे आलोय. हो, तुम्ही इथे का आलात?
तुम्ही तुमचे डोळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दान करा. काय झालं डॉक्टर? तुम्ही अस्वस्थ दिसताय. डॉक्टर शास्त्रज्ञाला चेटकिणीबद्दल सांगतात. डॉक्टर, काळजी करू नका. मी चेटकिणीसाठी असे डोळे बनवीन की ती पाहतच राहील. मग शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करून चेटकिणीचे डोळे बनवतात आणि डोळे घेऊन डॉक्टरकडे येतात. हे घ्या डॉक्टर, हे डोळे चेटकिणीला लावा. हे कोणत्या प्रकारचे डोळे आहेत? हे कृत्रिम डोळे आहेत. त्यात कॅमेरा आहे ज्यामुळे चेटकिण बघू शकेल. यात आणखी एक खास गोष्ट आहे. खास गोष्ट ती काय? मला या डोळ्यांमध्ये एक मायक्रोबॉम्ब बसवता आला आहे, ज्याचा रिमोट माझ्याजवळ आहे. मग चेटकिणी येते आणि शास्त्रज्ञ पटकन लपतो. डॉक्टरांचे डोळे तयार आहेत की नाही? तयार आहे. तुम्ही झोपा. चेटकिण आडवी होते. शास्त्रज्ञाने दिलेले डोळे डॉक्टर. हे काय डोळे आहेत डॉक्टर? याच्यामध्ये तर खूप तेजस्वी प्रकाश आहे. ते एका लहान मुलाचे डोळे आहेत ना, त्यामुळे धारदार आहेत. ठीक आहे, मी जाते. उद्या तयार राहा. असे बोलून चेटकिण निघून जाते. चेटकिण निघून गेली. वैज्ञानिक, बाहेर या. शास्त्रज्ञ बाहेर येतो. मग डॉक्टर आणि शास्त्रज्ञ चेटकिणीच्या मागे मागे हॉस्पिटलच्या बाहेर येतो. आता आपण स्फोट करू शकतो. असे म्हणत शास्त्रज्ञ रिमोट काढतो आणि बटन दाबतो. चेटकिणीच्या डोळ्यात टिक टिकचा आवाज येतो. अहो, टिक टिकचा आवाज कसला आहे? मग मोठा आवाज येतो आणि चेटकिणीच्या चिंध्या उडतात. शास्त्रज्ञाच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिण मरते आणि संपूर्ण शहर चेटकिणीच्या तावडीतून मुक्त होतं. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटंसं शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्यांना बघून ती पुरं घाबरायची. मम्मी, मला वाचव, मला सोड ना. तू आंटी नाही, भूतनी आहेस. भूतनी नाही, भूतनी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस. सोड ना मला मम्मी. बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला. लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले. त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्यासाठी. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे? त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत. आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी, काय रे गोलू?
माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत, एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवली. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे. माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला. तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्यासोबत खेळशील का? नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम आलाय आणि आता तहान पण लागली आहे. मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू, कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा, वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक, आता आणखीन किती ओरडशील. प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कचा कचा चावून टाकीन. हाती लागला एक कावळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागले आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवनवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवले. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समॅन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, का सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समॅनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही, आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समॅन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे.
ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला. तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे होऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला. पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब. वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे. त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतो. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे. तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा. हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅन वर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीच मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासनतास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे.
रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला, ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय, म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली, बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधून पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मी मध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू
कुठे लपून बसलाय सदानंद? मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. नवरी बनली डायन पार्ट 2. गोष्ट आहे अमेठीची. मालती तिचा जवान मुलगा रघु सोबत राहायची. मालती विधवा होती आणि तिने एकटीनेच रघुचं पालन पोषण केलं होतं. तरी पण रघुला मालती आवडत नव्हती. याच गोष्टीमुळे मालती दिवस रात्र दुःखी असायची. कुठे चाललायस रघु? मी कुठे जाईन, तुला त्याचं काय? तू तुझ्या लिमिट मध्ये राहा. खर तर मालती रघुची खरी आई नव्हती, ती सावत्र आई होती. रघु 5 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई वारली आणि त्याच्या बेवड्या बापाने मालतीशी लग्न करून तिला घरी आणलं. पती बेवडा होता, पैशांची चणचण होती, म्हणूनच सुरुवातीला मालतीने रघुचं फार पालन पोषण नाही केलं. याच गोष्टीचा फायदा उचलून रघुच्या आत्याने रघुचे कान भरले. रघु बाळा, खीर आणले, चल खाऊन घे. आई आई ग, माझा पोरगा किती वाळून गेलाय. सावत्र आई नक्कीच जेवायला देत नसणार. काय करणार, सावत्र आया असतातच तशामुळे. पिक्चर मध्ये बघितलंय ना, सांभाळून राहा त्या जखिणीपासनं. आत्या सतत विष कालवत राहिली आणि काही दिवसातच रघुला मालतीचा तिरस्कार वाटू लागला. कमकुवत बेवड्या बापाचं एकदा निधन झालं आणि रघु मालतीपासनं खूप दुरावला. पण मालतीचं रघुवर तिच्या जीवापाड प्रेम होतं. तिने चहाचं दुकान उघडून रघुचं पूर्ण पालन पोषण केलं. हळूहळू परिस्थिती बदलली, पण रघु मात्र काही बदलला नाही. तो मालतीचा तिरस्कारच करू लागला. याच आठवणी आठवून मालती रडत होती आणि तेवढ्यात रघुचा फोन आला. मालती फोनवर रघु सोबत बोलली तर ती हैराण झाली, कारण की रघु कोण्या मुलीसोबत लग्न करून आला होता. तेव्हा रघुची आत्या आली. अगं मालती, आपला रघु बायकोला घेऊन येतोय. नुसती बघत उभी काय राहिलीस? नव्या नवरीच्या स्वागताची तयारी कर. मालतीने काही न सांगता पटापट सगळ्या तयारी केल्या. दरवाजाच्या मधोमध तांदळाने भरलेलं एक मापटं ठेवलं. गृहप्रवेशाच्या सर्व तयाऱ्या झाल्या. अर्ध्या तासानंतर रघु त्याची बायको घेऊन आला. बायको खूपच सुंदर होती. बाळा, हे मापटं ठेवलंय ते उलाट आणि आधी. आत्या आणि रघु गप्पा मारण्यात दंग होते, तर मालती मुलीचा गृहप्रवेश करण्यात. नवरीने तिचा उजवा पाय उचलून मापट्याच्या दिशेने वळवला तर तिचा पाय बघून मालतीचं डोकं चक्रावलं. तिचा पाय अगदी उलटा होता. विवाहितेने उलट्या पावलांनी तांदळाचं मापटं उलटलं आणि मालतीकडे पाहून फार विचित्रपणे हसली. मालती घाबरली आणि घाबरून स्वतःच्या रूम मध्ये गेली. रघुला कळलंच नाही की मालतीला अचानकपणे असं काय झालं. मी म्हटलं होतं ना तुला, या हडळीला तुझ्या लग्नामुळे आनंद झाला नसणार. बिचाऱ्या नव्या नवरीचं स्वागत पण नीट नाही केलं. काही हरकत नाही, मी आहे ना, मी सगळी तयारी केलेली आहे. चल बाळा, तुझ्या खोलीत चल. आत्या नवरीला घेऊन निघाली आणि रघु तिथेच उभ्या उभ्या मालतीच्या रूमकडे रागाने पाहू लागला. अर्धी रात्र उलटली होती. मालती तिच्या रूम मध्ये फार टेन्शन मध्ये होती आणि तेवढ्यात आत्या तिकडे आली. अगे स्वार्थी बाई, नव्या नवरीला तिथेच सोडून पळून आलीस तू? त्या मुलीशी लग्न करून रघुने चांगलं नाही केलं. ती मुलगी नाही, हडळ आहे ती. आता तर तू हेच म्हणणार, तुझा प्लॅन फसलाय ना आता. कोणता प्लॅन? तुझ्या भावाच्या मुलीला रघुच्या गळ्यात बांधायचं होतं ना तुला, पण मी असं होऊ नाही दिलं. तुम्ही पहिल्यापासून ओळखता या मुलीला? मुलीला नाही ओळखत मी, पण रघुने भेटवलं होतं मला हिला.
प्रेम करतो तो तिच्यावर. मग मी म्हटलं लग्न करून टाका. खूप चुकीचं केलं तुम्ही. रघुचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आत्या तिथून रागावून निघून गेली आणि लपून रघुच्या रूमच्या समोर आली. आता बघते मी आत दोघांमध्ये काय मस्ती चाललीये. आत्याने हळूच हाताने दरवाजा उघडला, तर तो पटकन उघडला. आतमध्ये रघु बिछाण्यावर झोपला होता, पण नवी नवरी मात्र बिछाण्यावर नव्हती. अरे, ही नवी नवरी कुठे निघून गेली? तेव्हा बुवाची नजर वर फॅनवर गेली आणि तिचे डोळे विस्फारले. लग्नाच्या कपड्यात एक भयानक म्हातारी डायन फॅनला उलटी लटकून फिरत होती आणि आत्याकडे पाहून जोर जोरात हसत होती. नाही सोडणार, कोणालाच नाही सोडणार, सगळ्यांना मारून टाकेन. आत्या तिकडनं पळाली आणि सरळ मालतीच्या रूम मध्ये आली. खरंच बोलत होतीस तू. ती मुलगी एक भयानक घडळ आहे. मी तर तिचे उलटे पाय आधीच बघितले होते. मग तेव्हा काही बोलली का नाहीस तू? हे राम, आता काय होणार? काय फायदा? मी सांगितलं जरी असतं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. ते सगळं सोड आणि हे सांग की रघुला कसं वाचवायचंय. ती हडळ रघुला नाही सोडणार. तुम्ही काळजी नका करू, मी अजून जिवंत आहे. तुम्ही चला, माझ्या बरोबर चला. आत्या आणि मालती पळत पळत रघुच्या रूम मध्ये गेल्या, तर डायन रघुच्या छातीवर बसून त्याला चावत होती. रघु जोर जोरात ओरडत होता. लग्न करायचंय, मधुचंद्र करायचंय. बघ तू, आता बघच मी तुला कसं उद्ध्वस्त करून टाकते. आत्या वाचव, मला वाचव, आत्या. ते दृश्य फारच भयानक आणि विचित्र होतं. आत्या ते दृश्य बघून मागे झाली आणि रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करून स्वतःच्या घरी पळाली. आत्या, आत्या वाचव. तुझी आत्या तर पळून गेली रघु, पण तुझी आई आहे. घाबरू नकोस, घाबरू नकोस रघु. डायनने रघुला सोडलं आणि ती उलट्या पावलांनी चालत मालतीच्या दिशेने वळाली. आई सांभाळ, ती तुझ्या दिशेने येते. रघुच्या तोंडून पहिल्यांदा आई शब्द ऐकून मालतीमध्ये जणू 10 हत्तींचं बळ आणि खूप सारी ताकद आली. डायनने तिच्यावर उडी मारली आणि मालतीने फार बहादुरीने तिला चकमा दिला आणि स्वतःला वाचवलं. आणि पटकन डायनचे पाय पकडून तिला उलट लटकवलं. डायन तडफडू लागली, जोर जोरात किंचाळू लागली. सोडा, सोडा मला, मारून टाकीन मी, मारून टाकीन सगळ्यांना. सोडा. रघु, रघु पळून जा. रघु पळून जा. रघु, सुरी घेऊन ये, सुरी घेऊन ये रघु. नाही आई, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. नाही. बाळा पळून जा. मी हिला आता आणखी नाही सांभाळू शकत. हडळीची ताकद तिच्या पायांमध्ये असते. मला हिचे पाय कापून टाकायचे. हे ऐकताच डायन अजून जोरात किंचाळली. पाय कापू नकोस, पाय नको कापूस माझे, पाय नको कापूस. रघुला समजलं आणि आत्याने बाहेरून बंद केलेला दरवाजा आतून तोडून एक सुरी घेऊन आला. रघुने पटकन डायनचे दोन्ही पाय कापले. डायन कोण्या जनावरासारखी जोरात किंचाळली आणि शांत झाली. डायन मेली होती. मालतीने पटकन डायनचं शरीर जमिनीवर सोडलं. रघुने पटकन त्याच्या आईला मिठी मारली आणि माय लेक हमसून हमसून रडू लागली. रघु, रघु. बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाव होतं. त्या गावात फारच कमी मुली होत्या आणि ह्याच कारणामुळे त्या गावातील बऱ्याच मुलांची लग्न होऊ शकत नव्हती आणि ते सर्व ब्रह्मचारी होते. एका दिवशी त्या गावातील एका मुलाने मंगलने निश्चित केलं की तो दुसऱ्या गावात जाईल आणि तिथल्या एखाद्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न करेल.
आई, मी दुसऱ्या गावातून तुझ्यासाठी एक सुंदर अशी सून घेऊन येईन. मंगल दुसऱ्या गावाकडे निघाला खरा, आणि चालता चालता तो एका घनदाट जंगलामध्ये पोहोचला. जर मी चांगल्या रस्त्याने गेलो तर मला दुसऱ्या गावात पोहोचेपर्यंत किमान 2 दिवस लागतील, आणि मी जंगलाच्या रस्त्याने गेलो तर मी दुसऱ्या गावामध्ये एकाच दिवसामध्ये पोहोचेन. हा विचार करून त्याने जंगलाचा रस्ता धरला. मी त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी विवाह करेन. तो असा विचार करून चाललाच होता की त्याच्या समोर अचानकपणे एक सुंदर अशी मुलगी धावत पळत आली. मला वाचवा, ते लोक मला मारून टाकतील. कोण आहेस तू? माझं नाव मंजू आहे, मला वाचवा. तू काळजी करू नकोस, चल माझ्यासोबत. मंगलने मंजूला सोबत घेतलं आणि तिथे झाडाच्या मागे लपला. काही माणसं तिथे आली आणि बराच वेळ शोधल्यानंतर ती तिथनं निघून गेली. थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवलात. त्यांनी मला शहरातून उचलून आणलं होतं आणि मला जाळून माझा त्यांना बळी द्यायचा होता. तू काळजी करू नकोस, ये ना, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण माझ्या घरी कोणीही नाहीये. पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंगल आहे आणि मी जवळच्याच एका गावात लग्नासाठी मुलगी शोधायला चाललोय. आणि मग मंगलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून मंगल फारच खुश झाला आणि तो मंजूला सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. आई, मी तुझ्यासाठी सून घेऊन आलोय. देव जे करतो ते चांगलंच करतो. आणि मग फार धूम धडाक्यामध्ये मंगल आणि मंजूचं लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते दोघं हनीमून साठी नैनितालला गेले. अख्खा दिवस फिरल्यामुळे ते दोघं फार थकले. मंगल मंजूला म्हणाला, तू हॉटेलमध्ये जाऊन जरा आराम कर, मी बाजारातनं काही सामान घेऊन येतो. हा. मंजूने मान्य केलं. ती हॉटेलला परतली आणि मंगल बाजारात निघाला. काही वेळानंतर मंगल हॉटेलला परतला, पण जसा तो हॉटेलच्या रूम मध्ये परतला तो हैराण झाला. मंजू मोकळ्या केसांसोबत आरशा समोर बसली होती आणि आरशामध्ये तिचं हडळीचं भयानक रूप दिसत होतं. तू हडळेस? चला, आता तुला कळलेलंच आहे, तर आता मला लपून बसायची काहीच गरज नाहीये. नीट बघ जरा. हडळ, मी हडळ. माझं नाव मंजू नाही, मंजुलिका आहे. मंजुलिका हडळ. तू माझ्याशी खोटं का बोललीस? त्या दिवशी ते लोक मला जाळून मारून टाकणार होते, तेव्हा मी तुला पाहिलं आणि मी तुझ्याकडे मदत मागितली. आणि जेव्हा तू मला तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारलंस तेव्हा त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू तर हडळ आहेस, मी हडळीशी लग्न कसं काय करू शकतो? अरे, आपलं लग्न तर झालेलंय, आता तर फक्त हनीमून बाकी आहे. पण मी तुझ्यासोबत हनीमून कसा साजरा करू? हनीमून तर तुला करावाच लागेल, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे, नीट विचार कर. तुला माझ्या सोबत हनीमून करायचंय की मग मरायचंय? अरे, आम्ही कुठे अडकलो? यापेक्षा तर मी गावातील इतर मुलांसारखाच ब्रह्मचारी राहिलो असतो. आता मी या हडळीपासून कसा वाचणार? तेव्हा त्याला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या हडळीने त्याला विचारलं, मग तू काय ठरवलंस, मरायचंय की हनीमून करायचंय? मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करायला तयार आहे. खरंच? हो. मंगल तिला हॉटेलपासून दूर एका टेकडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मला गिफ्ट्स खूप आवडतात. जसं हडळीने डोळे बंद केले, मंगलने पेट्रोलचा कॅन तिच्यावर उलटला. एका माचीची काडी जाळून तिला हडळीवर फेकली आणि हडळ आगीमध्ये जळू लागली. हे तू काय केलंस? काय केलंस तू? हे तुला मारून टाकलं.
पण तुला हे कसं कळलं की जाळलं तर मी मरून जाईन? काल रात्री तूच मला सांगितलं होतंस की जंगलात त्या दिवशी तुला ती लोक जाळून मारणार होती. मग तेव्हाच मला कळलं की तुला जाळून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे मंगलने त्या हडळीला जाळून मारून टाकलं आणि हडळीच्या हनीमूनचा अंत झाला. भूत या पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब चालली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची टीम का बरं जायली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवाला भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब,
मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव. फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. हडळीचं प्रेम. राजीव, जावेद आणि महेश लखनौ मधील एका कंपनीमध्ये जॉब करायचे. ते तिघही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि खूपच चांगले मित्र होते. राजीव, महेश आणि जावेद खूपच अय्याशी होते. ते पार्टी करण्याची कोणतीही संधी सोडायचे नाही. एके दिवशी राजीवचं प्रमोशन होतं आणि ते तिघं पार्टीला जाण्यासाठी एका रिसॉर्टचं प्लॅनिंग करतात. जेव्हा ते रिसॉर्टमध्ये चालले होते तेव्हा एका हडळीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती एका सुंदर ललनेचं रूप घेऊन त्यांच्या मागे मागे पार्टीमध्ये जाते आणि राजीवला त्याचं खेळणं बनवते. तिला बघताच राजीव तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, माझं नाव सुनैना आहे आणि तुम्ही मला खूप आवडता. कधी जर तुम्हाला वेळ असेल तर आपण कॉफी प्यायला जाऊया का? अशा प्रकारे त्या हडळीने राजीवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एके रात्री राजीवला ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने उशीर होतो, म्हणूनच तो एकटा बस स्टॉपवर वाट बघत उभा असतो. तेव्हा सुनैना तिकडे गाडी घेऊन येते आणि राजीव कार मध्ये बसतो. अरे वा, काय योग्य वेळेवर आलीयस. तसही आज मला उशीरच झालाय. काही वेळ पुढे गेल्यानंतर राजीवला अचानकपणे थंडी वाजू लागते. ही अचानक एवढी थंडी कशी काय पडली? आणि सुनैना, गाडी जरा हळू चालव ना. पण ती राजीवच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि गाडीचा स्पीड अजून वाढवते. हिला काय झालं? आणि बघण्यासाठी जसा राजीव तिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा ती अचानकपणे राजीवकडे वळते आणि भयानक आवाजामध्ये म्हणते, आता ही कार तुला स्वर्गात पोचवूनच थांबेल. आणि ती भयानक हडळीमध्ये परिवर्तित होते. तिला पाहताच राजीव खूपच जास्त घाबरतो आणि हडळी समोर विनवण्या करू लागतो. मला जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू असं माझ्यासोबत कसं करू शकते? ही शिक्षा आहे, तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा. आणि हडळ त्या कारला एका मोठ्या झाडावर आदळते, ज्याच्यामुळे राजीवचा जीव जातो. आता फक्त 2 जण बाकी आहेत. मग ती हडळ पुन्हा एका सुंदर ललनेचं रूप घेऊन जावेदलाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एके रात्री त्याचाही ती खून करते. जावेद आणि राजीवला मारल्यानंतर हडळ महेशला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या 2 मित्रांना गमावल्यानंतर महेश केवळ एकटा पडतो आणि सर्व अय्याशीपणा सोडून देतो. म्हणून ती हडळ एका कामवालीचं रूप घेऊन महेशच्या घरी कामासाठी निघून जाते, जेणेकरून संधी मिळताच ती त्याला देखील मारू शकेल. कामवालीच्या वर्तनाला पाहून महेशची पत्नी राणीला संशय येतो आणि ती कामवालीवर लक्ष ठेवू लागते. एके रात्री राणीला घरामध्ये काहीतरी गडबड दिसून येते. जेव्हा ती जाऊन पाहते तेव्हा कामवाली हडळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते
आणि महेशच्या शरीरातून रक्त घेऊ लागते. जे पाहताच राणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन ती मदतीसाठी एका मांत्रिकाला बोलवते. मांत्रिक येताच पटकन हवन सुरू करतो आणि घरामध्ये राख फुंकू लागतो. ओम भं ग्रम ओम भं ग्रम. हे काळी आत्मा, या घराला सोडून निघून जा. तेव्हा ती हडळ बाहेर येते. मांत्रिका, तू माझ्यामध्ये नको येऊस, नाहीतर तू विनाकारण मरशील. तेव्हा मांत्रिक हडळीवर राखेची पुडी फेकतो, ज्यामुळे तिचं शरीर जळू लागतं. बोल, तू याला का त्रास देतेस? बोल. या तिघांनी माझं प्रेम हिरावून घेतलंय. एक दिवस माझे पती कामावरून परत येत होते, तेव्हा हे तिघ मित्र दारूच्या नशेत गाडी चालवत होते. हे तिघ इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या नवऱ्याला गाडी खाली चिरडून टाकलं आणि कोणाला पत्ता लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला पुरून टाकलं. माझ्या नवऱ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नव्हतं. त्याच्या मृत्यूच्या दुःखात मी आत्महत्या केली आणि मी भूत बनले. म्हणूनच मांत्रिका, तू याला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. असं म्हणताच ती हडळ महेशला सोबत घेऊन हवन कुंडात उडी मारते आणि तिच्या सोबत महेशलाही जाळू लागते. हे पाहताच महेशची पत्नी हडळीची माफी मागू लागते. यांना नको मारूस, मी पाया पडते, तू यांना नको मारूस. यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. यांना सोडून दे, नको मारूस, माफ कर. महेशच्या गोष्टीचं म्हणणं ऐकून हडळीला तिची दया येते आणि ती महेशला माफ करून टाकते. मग महेश एक फार मोठा यज्ञ करतो आणि हडळीच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतो. कलियुगी रावण. भगवान श्री रामांची प्रत्येक जण पूजा करतो. ते सर्वांचे भगवंत आहेत. पण रघुनंदन सोसायटीमध्ये असाही एक कोणी होता जो रामाला नाही, रावणाला पूजत होता. दिल्लीमध्ये रघुनंदन सोसायटी फारच फेमस होती, कारण की या सोसायटीतील सर्व सदस्य फारच सच्चे आणि धार्मिक वृत्तीचे होते. पूजा पाठ आणि कीर्तन प्रवचन हे सगळं दिवस रात्र चालायचे. सोसायटीतील सर्व सदस्य एकमेकांची खूप काळजी घ्यायचे आणि एकमेकांवर खूप विश्वास असायचा. आपल्या घराची चावी आपल्या शेजाऱ्यांकडे सोपून जाणं फारच विचित्र गोष्ट आहे शहरात, पण रघुनंदन सोसायटीमध्ये ही फारच कॉमन गोष्ट होती. इथे दिवसभर लोकांच्या घराचे दरवाजे उघडे असायचे, कारण की प्रत्येक जण एकमेकांचं स्वागत आणि मदत करायला सदैव तत्पर असायचा. पण ते म्हणतात ना, जळत्या दिव्याच्या खाली काळ्या कुट्ट अंधाराची गूढ सावली लपलेली असते. सोसायटीमध्ये एक घर असंही होतं ज्याचा दरवाजा कायमचा बंद असायचा, कारण की त्या घरामध्ये दशानन नावाचा कोणीतरी व्यक्ती नवा राहायला आला होता. नवरात्रीचा 8वा दिवस होता. सोसायटी मधली जानकी सजून धजून गरबा खेळायला जात होती. अचानक एक विचित्र आवाज ऐकून जानकी थांबली. आवाज बंद दरवाजाच्या आतून येत होता, म्हणजेच दशाननच्या घरातून येत होता. रावणाचारित्र भुजंगदशाय मृत्युमाग्राय तुडुबाहो. मला वाटतं आतमध्ये पूजा सुरू आहे, पण इतके भयानक मंत्रोच्चार, रावणाचं आवाहन, उद्या दसरा आहे आणि आज अशी पूजा. जानकी फारच घाबरली होती. ती तिथनं निघाली. आतमध्ये दशाननाची महाभयानक पूजा सुरू होती. तो रावणाचं आवाहन करून राम पूजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू मागत होता. पहिल्या माळ्यावर राहणारा म्हातारा रामाची भजन गातो, त्याचा अंत होवो. सरस्वतीच्या भिंती रामाच्या तस्बिरींनी चमकताय, तिचा पण अंत होवो. राघव शास्त्रीच्या मुखी सदैव राम असत, सर्वस्वांताय स्वाहा. मग त्याने होमातनं जळलेला
घुबडाचा डोळा काढला आणि तो स्वतःच्या बेंबीत घालून बेंबी काळ्या कपड्याने झाकून घेतली आणि बघता बघता दशाननाचं शरीर कापू लागलं. त्याच्या मुखातून विचित्र विचित्र आवाज बाहेर येऊ लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि अश्रूंनंतर रक्त बरसू लागलं. दशानन डोळे बंद करून घुमू लागला आणि थोड्या वेळानंतर शांत झाला. जसे त्याने डोळे उघडले त्याच्या समोर ठेवलेला पाण्याचा कलश पिघळून राख झाला. कारण की त्याचे डोळे आता नॉर्मल नाही, फार प्रखर आणि भयानक बनले होते. कोणी नाही वाचणार. 12 वाजायच्या आधीच सर्व मारले जातील. 12 वाजल्यानंतरही कोणी जिवंत राहिलं तर माझ्या नाभीमध्ये स्थित हा घुबडाचा डोळा विष ओकून सगळ्यांना मारून टाकतील. रात्रीच्या 10 वाजता जानकी तिच्या घरी जाण्यासाठी दशाननाच्या घराच्या बाहेरून चालली होती. तेव्हा तिने पाहिलं दशानन घराच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हॅलो सर, माझं म्हणणं आहे का? सर, पूजा आहे घरामध्ये, उत्सवाचे दिवस आहेत. मी नक्की दिवस रात्र एक करून प्रोजेक्ट कंप्लीट करेन उद्या. प्लीज आज काही बोलू नका. ऐका ना. दशाननच्या कॉलचा फायदा उचलून जानकी त्याच्या घरामध्ये घुसली. माहिती करून घेतल्याशिवाय गप्प नाही बसणार की आत काय कारस्थान चाललंय. जशी ती आतमध्ये एका रूम मध्ये पोहोचली, आतलं दृश्य बघून तिचा थरकाप उडाला. आतमध्ये एक भयंकर होम पेटला होता आणि भयंकर विचित्र गोष्टी त्या होमाच्या आसपास ठेवल्या होती. खूपच अशुभ आहे हे सगळं. जानकी आणखी एका रूम मध्ये गेली आणि भिंतीवर टांगलेल्या तस्विरी बघून चकित झाली. भिंतीवर सोसायटी मधल्या सर्व व्यक्तींच्या तस्बिरी होत्या आणि त्यांना फुलांच्या माळा घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये तिचा नवरा राघवचाही फोटो होता. म्हणजे या सैतानाला काळ्या जादूने आम्हाला मारून टाकायचंय. मी असं मुळीच नाही होऊ देणार. कधीच नाही होऊ देणार. रागावलेली जानकी हवनामध्ये पाणी घालून होमाला विझवू लागली. ती अचानकपणे खूप सारा जास्त धूर हवनातनं बाहेर आला आणि जानकी जोर जोरात खोकू लागली. धूर पूर्ण रूम मध्ये पसरला होता. जानकी काही पाहू शकत नव्हती. थोड्या वेळानंतर धूर कमी झाला आणि तिने समोर पाहिलं तर तिचा राग भीतीमध्ये परिवर्तित झाला. कारण की तिच्या समोर दशानन फार भयानक परिस्थितीमध्ये हसत होता. जानकी घरी नाही पोहोचली म्हणून तिचा चिंतातूर पती राघव सरस्वतीच्या घरी जाऊन विचारपूस करू लागला. जानकी 10 वाजताच निघाली भाऊ. आता 11 वाजलेत. कुठे गेली असेल? काय माहित. हा, आठवलं. एक गोष्ट होती जी जानकीने सांगितली होती. कदाचित जानकी तिथेच गेली असेल. सरस्वतीने राघवला सगळं काही सांगितलं आणि राघव पळत पळत दशाननच्या घरासमोर उभा राहिला. आतून तेलाच्या जळण्याचा वास येतोय, म्हणजे आतमध्ये पूजा चालू असणार. तेव्हा राघवला जानकीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि राघव घाबरला. सरस्वती सोसायटीतील सर्व सदस्यांना घेऊन राघवच्या जवळ आली. तू बरोबर बोलत होतीस, जानकी आतमध्येच आहे. काय करायचं? तेव्हा एक म्हातारा माणूस ओरडत म्हणाला, अरे रामच वली, रामच शक्तिशाली, मग या दुष्टाला काय घाबरायचं? आणि मग अचानक जानकी ओरडली, गिरधारी काका, गिरधारी काका, तुमचा आवाज ऐकून हा कमजोर पडतोय. मी ठीक आहे. हा खूप भयानक आहे. सगळ्यांना मारून टाकायचा कट रचतोय. तुम्ही माझी चिंता सोडा आणि भजन गा. हा काही नाही करू शकणार. गिरधारी अंकल, तुम्ही भजन गा. या ऐकताच दशाननने जानकीला एक जोरदार कानाखाली मारली आणि जानकी बेशुद्ध होऊन खाली पडली. कोणी नाही वाचणार. फक्त अर्धा तास बाकी आहे. मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. दशानन होम करायला बसला. इथे म्हाताऱ्या गिरधारीने श्रीरामांची भजनं गायली आणि बाकी सदस्यांनी त्यांची साथ दिली. भजनामुळे आतमध्ये दशानन विचलित होऊ लागला आणि त्याचा होम पण विझू लागला. सर्वजण जोर जोरात भजन गात होते आणि दशानन होम करण्याचा प्रयत्न करत होता. भजन ऐकून तो स्वतःचे मंत्र विसरत होता. लोक भजन गातच होते आणि 12 वाजले. जसे 12 वाजले, दशानन आपली नाभी पकडून जोरात ओरडला. कारण की त्याच्या नाभीत असलेल्या घुबडाच्या डोळ्याने विष उघडायला सुरुवात केली होती. दशानन तडफडू लागला आणि थोड्याच वेळात तडफडून होमात पडला आणि जळून
भस्म झाला. जानकीला शुद्ध आली. तिने दरवाजा उघडला आणि मग ती राघवच्या गळ्यात पडली. राघव, दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. रावण दहन झालेलं आहे. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय.